आपण आमच्या गावातील शेतवडीच्या ह्या परिसरामध्ये आलो आहे, जिथं शेतवड म्हणजे जिथं भात शेती केली जाते. इथं जर समोरचा परिसर बघा, एक 50 एकर 60 एकरचा हा पूर्ण जमिनीचा तुकडा आहे, खूप मोठा. आणि याच्यामध्ये फक्त भात केलं जायचं. निसर्गाचं वरदान बाजूला असले सह्याद्रीच्या पर्वतावरून येणारं पाणी जे आहे या साईडून वरून, आणि त्या पाण्यावरील डोंगरातून असं पाठ काढत ते पाणी आणलेलं, आणि त्या पाण्यामुळे इथं मला वाटतं दिवाळीपर्यंत पूर्ण पाणी मिळायचं भात शेतीला. आणि एवढ्या पूर्ण परिसरामध्ये कधीही कुठं इंजिन किंवा कोणत्याही यांत्रिक गोष्टींचा वापर न करता इथं भात शेती पिकवली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त म्हणजे फक्त निसर्गावरतीच मस्तपैकी शेती करून 1-2 3 खंडी भात लोक करायची, मिळवायची आणि तेवढंच विकायची. आणि आपल्या समोर दिसतोय तो पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतातील हा उंच टेकड्या आहेत, आणि टेकड्याच्या बाजूला असणारा लालसर जमिनीचा भाग जो आहे ती मला वाटतं